नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आपण एक वेगळीच मेडिटेशन स्टार्ट केलेलं आहे, ज्यामध्ये आपण देवाशी कनेक्ट होण्याचे प्रयत्न करत आहोत. या डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहोत व आपल्यामध्ये दया, प्रेम व करुणा कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण देवाकडे काहीही मागायचा प्रयत्न करायचा नाहीये. फक्त देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर आजचा थर्ड दिवस आहे. तर स्टार्ट करूया मेडिटेशनला. सर्वांनी आसन घेऊन बसायचं आहे. जमिनीवर आसन घेऊन बसा. डोळे हलके बंद. जमिनीवर आसन घेऊन बसा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. पुन्हा एकदा हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. या जगात घडणाऱ्या प्रत्येक प्रॅक्टिकल गोष्टींवर तुम्हाला आता ध्यान द्यायचं आहे. त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. या ब्रह्मांडामध्ये मिरॅकल होतात असा विचार करायचा आहे. प्रॅक्टिकल आहे की लाखो करोडो लोकांसोबत मिरॅकल होत आहे. तुमच्या सोबत देखील मिरॅकल होत आहे. मिरॅकल म्हणजे जास्त काम न करता, एनर्जीचा जास्त उपयोग न करता, तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी, त्या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे. काही वेळा एकदाच विचार केलेली गोष्ट 4-5 वर्षानंतर जर तुम्ही बघितलात तर ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. यालाच तर बोलतात मिरेकल. एकदा व्यक्त झालेली इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही आहे. वी डोंट नो हाऊ इट्स वर्क. आपल्याला काही गोष्टी माहीतच नाही की त्या वर्क कशा करतात. मग आपण चिंता का करायची? उगाच टेन्शन का घ्यायचं? पण एक गोष्ट सायन्सने प्रूव्ह केली आहे.
जी गोष्ट विचार करता ती मिळते. जी गोष्ट विचार करता ती मिळतेच, आणि जी गोष्ट इतरांना देता ती तर मिळतेच मिळते. मग जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम, मनी, चांगली हेल्थ, चांगले रिलेशन हवे असतील, मग का नाही आपण हायएस्ट लेवलची प्रेमाची एनर्जी, हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड, करुणेची भावना सर्वांना द्यायची. इमॅजिन करा, हे पूर्ण ब्रह्मांड आपणच आहोत. इमॅजिन करा, हळूहळू जसं पाण्यामध्ये साखर मिसळते, तसंच आपण या ब्रह्मांडामध्ये मिसळला आहात. इमॅजिन करा, हळूहळू जसं पाण्यामध्ये साखर मिसळते, तसंच आपण या ब्रह्मांडामध्ये मिसळला आहात. आपण बनलात एक पिंक, सॉफ्ट, लव्हिंग एनर्जी. इमॅजिन करा की तुमचं शरीर आता फक्त शरीर नाहीये. इमॅजिन करा की तुमचं शरीर आता फक्त शरीर नाहीये, तर प्युअर सॉफ्ट पिंक लाईट आहे. ही करुणेची भावना आहे, हेच प्रेम आहे, हीच ती दया आहे. तुम्ही प्रेमाचे सागर आहात. इमॅजिन करा, तुमच्या शरीरातील हा दिव्य प्रकाश वाढत चालला आहे. तुम्ही आता फक्त फिजिकल बॉडीमध्ये नाही, तर तुमचा हा दिव्य प्रकाश पूर्ण घरात पसरला आहे. तुमचं संपूर्ण घर प्युअर सॉफ्ट पिंक लाईटने भरलं आहे. विचार करा, घरामध्ये प्रेम ही प्रेम आहे, करुणेची भावना घरामध्ये पसरली आहे. संपूर्ण घरामध्ये दया ही दया आहे. आता हळूहळू घर तुमचं स्वर्ग बनत चाललं आहे. सर्व देवी देवता, तुमचे पूर्वज, साधू संत तुमच्या या करुणा क्षेत्रामध्ये आले आहेत. सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. चेहऱ्यावर सुंदर स्माइल असू द्या. अनुभव करा, चारही बाजूला दिव्य अशी एनर्जी तुमच्या बाजूला आहे. तुमच्या एकट्याच्या एनर्जीने हे संपूर्ण घर एक मंदिर स्वर्गाप्रमाणे बनलं आहे. ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुमच्या घरात पसरली आहे. सर्व देवी देवता आता घरात आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रेम आहे. सर्व गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत तुम्हाला.
इमॅजिन करा तुमच्या समोर तुमचे सर्व देवी देवता तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहेत. ते देखील खूप आनंदी आहेत. संपूर्ण घर पॉझिटिव्ह एनर्जीने भरलं आहे. फील द व्हायब्रेशन ऑफ युअर होम राईट नाऊ. तुमच्या अंतर्मनाने ही ऊर्जा फील करा. डिवाइन एनर्जी. ही दिव्य एनर्जी तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरली आहे. विचार करा, सर्व देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा आता पूर्ण होताना तुम्हाला दिसत आहे. तुमच्या करुणा क्षेत्राचा विस्तार होत आहे. तुम्ही संपूर्ण दया व प्रेम याच भावनेने भरून निघाले आहात. फील दॅट एनर्जी. हे करुणा क्षेत्र आता 10 किलोमीटरला पोहोचले आहे. बघा तुमच्या या दिव्य एनर्जीने कसे आजूबाजूला बदल घडत आहेत. ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे ती देवता आता तुमच्या सोबत बसली आहे. त्यामुळे एनर्जी मल्टिप्लाय होत आहे. तुमच्या या प्रेमाच्या ऊर्जेमुळे आजूबाजूच्या घरातील देखील एनर्जी पॉझिटिव्ह होत चालली आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. सर्वांच्या मनात प्रेमाची भावना आहे. संपूर्ण ब्रह्मांड आता तुमच्या सोबत आहे. बघा तुम्ही ते माध्यम ठरला आहात की लोकांचा तणाव कमी होत आहे. लोकांचे आजार कमी होत चालले आहेत. लोकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली आहे. डिवाइन गिव्स लव. डिवाइन गिव्स लव. करुणा व प्रेम यांचीच एनर्जी सर्वश्रेष्ठ आहे. ओंकार चॅन्टिंग करायचं आहे. ओ हो.
ओ, मन शांत करून मेडिटेट करायचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याच्या आहेत, त्या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत असं इमॅजिन करा. पुढील 2 ते 3 मिनिट फक्त आणि फक्त सेल्फ मेडिटेट करायचं आहे. तुम्ही आता प्रेमाच्या फ्रिक्वेन्सी सोबत जोडले आहात. जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्ही आता मागाल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आता मिळणार आहेत. शांत बसणं, मेडिटेट करणं खूप गरजेचं आहे. संपूर्ण दिवस निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा शांत बसून मेडिटेट करणं गरजेचं आहे. आपलं मन शक्तिशाली आहे, अद्भुत आहे. आणि या मनाला थोडीस रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. करुणा, प्रेम व दयेची भावना आपल्या मनात निर्माण करणं तेवढंच गरजेचं आहे. हळूहळू नॉर्मल स्थिती द्यायची आहे. आजूबाजूचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे. नमस्कार स्थितीमध्ये या. दोन्ही हात जोडून नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. आपल्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे. आपल्या आई वडिलांच्या चरणावरच चारोधाम आहेत. हेच मुक्तीचा मार्ग आहे. आता आपल्या गुरुजनांना नमन करायचं आहे. देवी देवतांना प्रणाम करा. ऋषी मुनी साधू संतांना प्रणाम करा. सूर्य, चंद्र, अग्नी, जल, वायू या पाचही तत्वांना प्रणाम करा. सर्व पॉवरफुल एनर्जीला प्रणाम करा. सर्व दृश्य अदृश्य गोष्टींना प्रणाम करा. स्वतःचे आभार माना. रफ युअर हँड. दोन्ही हात रफ करायचे आहे. तयार झालेली पॉझिटिव्ह एनर्जी आपले डोळे, संपूर्ण चेहरा व शरीरावर स्प्रेड करायचे आहे. कसा होता एक्सपिरियन्स?
कसं वाटतंय? तुमच्या अंतर्मनामध्ये करुणेची भावना खरंच निर्माण झाली आहे का? प्रेमाची भावना खरंच निर्माण झाली आहे का? कारण आजपासून आपल्याला इतरांकडे प्रेमाने, करुणेने बघायचं आहे. कितीही राग आला, तरी कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट असं म्हणून आपल्या मनातून राग कमी करून लगेच त्या जागेमध्ये करुणा भरायची आहे. इतरांना करुणा, प्रेम, दया वाटायला चालायचं आहे. मग सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात कशी झाली? थोडक्यात कोण सांगू शकतं? आजचा एक्सपिरियन्स कसा होता? गौरी मॅडम? छान आहे. छान मी झालं. त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट झाला का? हो. ओके. आता आपण इथेच थांबू. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, छान असं डिवाइन मेडिटेशन म्हणजेच डिवाइन एनर्जी सोबत कनेक्ट कसं व्हावं याने आपण केली आहे. आता आपण इथेच थांबू. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.